राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। ही बातमी कर्जमाफी संदर्भातली असून कर्जमाफीबाबत अखेर मोठा निर्णय सरकारचा झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचे नेमके पैसे तुमच्या खात्यावरती कधी येणार, आज जमा होणार की उद्या जमा होणार, असाच एक प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता। पण बघा अखेर आता कर्जमाफीला मंजुरी मिळालेली असून पैसे वाटपाची यादी आता पूर्णपणे या ठिकाणी तयार झालेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पूर्णपणे पैसे आता मिळणारच आहेत आणि आता बऱ्याच शेतकरी बांधवांचं कर्जमाफ देखील होणार आहे। बघा आकडा खूप मोठा आहे आणि कोणत्याही क्षणी कर्जमाफीचे पैसे आता हे तुम्हाला शेतकरी बांधवांनो मिळू शकतात। तर चला आता नेमकी पैसे वाटप कसं सुरू होणार आहे, सर्वात अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे म्हणजेच की कर्जमाफ होणार आहे, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, आता हे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्याकरिता आता महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। जर का तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असे काही ठोस निर्णय तुमच्यासाठी घेण्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आता पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही आजपासूनच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सुरू होणार आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। डायरेक्ट आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची सर्वात अगोदर कर्जमाफ होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र देखील होणार आहेत, हे तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो पुढे मी सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत का, पुढील 24 तासाच्या आत मध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे, आता हे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे 1 ते 2 मिनिटांमध्ये मी समजून सांगणार आहे। त्याकरिता आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी आहात हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर आता शेतकरी बांधवांनो पहा, अनेक शेतकरी बांधव कर्जमाफीच्या लाभापासून अपात्र देखील झालेले आहेत। अपात्र कशा पायी झालेले आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र झालेले आहेत आणि कोणते शेतकरी बांधव पात्र झालेले आहेत, हेच आता मी तुम्हाला पुढे 1 मिनिटामध्ये समजून सांगणार आहे। त्यानंतर लगेच आपण पाहणार आहोत की पुढे 24 तासाच्या आतमध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी पुढील 24 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी होण्याची आम्ही तरतूद करत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला आणि तुम्ही सुद्धा कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज देखील पडणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो सरकारने तुमच्यासाठी ठोस निर्णय घेत स्पष्टपणे केलं की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफी रक्कम ही आता आम्ही जमा करत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता जर का तुमचा या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे कर्जमाफी ही या ठिकाणी होणार आहे। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची नेमकी पुढील 24 तासामध्ये कर्जमाफ होण्याची शक्यता देखील आहे, हे देखील तुम्हाला आता पुढे कळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। तुम्ही अनेक साऱ्या बातम्या अशा देखील पाहिल्या असतील की त्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत होतं की तुमची आज कर्जमाफी होणार, उद्या कर्जमाफी होणार, परंतु अद्याप देखील कोणीही तुम्हाला JR या ठिकाणी दाखवत नव्हतं। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट तुम्हाला मी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, आता हे तुमचं काम पूर्ण असेल तरच तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। ते म्हणजेच की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी जोडलेलं पाहिजे, म्हणजे ज्या बँकेत तुम्ही कर्ज काढलेलं आहे त्या बँकेत तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं पाहिजे। होय शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि जे शेतकरी बांधव हे काम अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर तुम्ही देखील कर्जमाफीची वाट पाहत असाल, कर्जमाफी केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर तुम्हाला हे काम तात्काळीने पूर्ण करून घ्यायचं आहे। होय शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर हे काम करायचं आहे। तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल, तुम्ही ज्या बँकेत कर्ज काढले शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मराठीमधून म्हणजेच की सविस्तरपणे सांगतो बघा, आता ज्या बँकेत तुम्ही कर्ज काढलेलं असेल अशाच बँकेत म्हणजेच की त्याच बँकेच्या खात्यावरती म्हणजेच की त्याच बँकेच्या पासबुकशी तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे असतं ते तुम्हाला लिंक करायचं आहे, तरच तुमची या ठिकाणी कर्जमाफी
कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, बँक पासबुकशी आधार लिंक करायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो 7/12/18 उतारा, तुमच्या जमिनीचा मालकीचा पुरावा हे देखील तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर रेशन कार्ड, कुटुंबाची ओळख, रेशन कार्ड सुद्धा कुटुंबांची ओळख पटवण्यासाठी लागणार आहे शेतकरी बांधवांनो। तर हे तुम्ही कामे केल्यानंतर आधार बँक खात्याशी त्यासोबत KYC देखील करून घ्या। सरकारी योजनांसाठी KYC लागते, त्यामुळे KYC अपूर्ण असेल तर ते सुद्धा, परंतु हे काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। ते म्हणजेच की तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून ठेवायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो 7/12/18 उतारा हे देखील तुम्हाला पूर्ण करायचं आहे। आता हे केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची पुढील काही तासामध्ये या ठिकाणी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होत आहे। त्या 20 जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की शेतकरी बांधवांनो चेक करून घ्यायचं आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे नागपूर। नागपूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, कर्जमाफी आमची केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही लवकरच करण्याची तरतूद सुरू झालेली आहे। त्यामुळे नागपूरमधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नाशिकमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नाशिकमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर नंदुरबारमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नंदुरबारमध्ये राहून कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। त्यानंतर उस्मानाबादमधील शेतकरी असाल, उस्मानाबादमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, तर आता देखील तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर पुणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर, अमरावतीमधील शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे कर्जमाफीची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। छत्रपती संभाजीनगर बीड मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत आता स्पष्टपणे सांगितलं की पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो यवतमाळ, वाशिम मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर वर्धा, ठाणे, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सातारा, रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। सोलापूर, सातारा, रायगड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर पालघर, परभणी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे। तुमची देखील कर्जमाफी ही शेतकरी बांधवांनो पूर्णपणे या ठिकाणी होणार आहे। तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी लवकरच होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।